दादर पारसी कॉलनी तसंच माटुंगा हिंदू कॉलनीत हॉकर्सना परवानगी दिली जाऊ नये यासाठी स्थानिक रहिवाशांनी मूक मोर्चा काढला। साधारण 1000 हॉकर्स इथं देण्यात आले आहेत। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांमध्ये नाराजी आहे। त्यामुळे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या रहिवाशांनी हे आंदोलन केलं। याचा आढावा घेते आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। दादर माटुंगा या भागामध्ये हॉकर झोन नसावेत या अनुषंगाने पारसी कॉलनी या भागातील लोकांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे। कोणतेही निदर्शन न करता इथे मोर्चा काढतायत। तुम्ही इथे आंदोलन जे सुरू केलेलं आहे ते नक्की काय आहे, कशासाठी काढताय? ते इकडे अनथराइज हॉकर झोन करत आहे आणि आम्हाला आणि नागरिकांना हे पाहिजे नको। ऑलरेडी यहाँ पे काफ़ी सैकड़ों हॉकर्स हैं और उनको रेगुलराइज करो। उससे ज़रूरतें यहाँ के लोगों की पूरी हो रही हैं और साइलेंट जोन और इतने अच्छे फाई गार्डन एरिया पारसी कॉलोनी ये सब है, वहाँ पे हॉकर्स बिठा के कहाँ से आएंगे, एकदम अनसिक्योर्ड हो जाएगा। पारसी कॉलनीतील हे रहिवासी आहेत। आपण बघू शकता की त्यांनी हातात फ्लेक्स घेतलेले आहेत, नो हॉकर्स इन दादर पारसी कॉलनी या अनुषंगाने आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सगळे आहेत, शाळेतले विद्यार्थीसह सगळेच रहिवासी हे आवर्जून सहभागी झालेले आहेत। त्यांची इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दादर पारसी भाग किंवा माटुंगा या भागामध्ये हॉकर्सची संख्या वाढली जाऊ नये आणि त्याच्यासाठीच सरकारचा विशेषतः महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आज मूक निदर्शनं केलेली आहेत। इथून चालत ते सरकारचं लक्ष किंवा महापालिकेच्या आयुक्तांचं लक्ष वेधू पाहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।